विजयाकडे नेमकं कुणाला समर्पित असेल, काय तुमच्या नेमक्या मनात नाही, भावना जर बघितलं तर मी 2019 पासून 2024 पर्यंत केलेलं काम, झालेलं सत्तांतर, त्याच्यामध्ये बजावलेली महत्त्वाची भूमिका, आणि मला वाटतं अपेक्षा होती की माझं 2019 पेक्षा ह्यावेळेस माझं लीड वाढलं पाहिजे, कारण तेवढ्या प्रचंड प्रमाणात नुसतं भूमपरंडा वाशी किंवा ह्या मतदारसंघापुरतं नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आरोग्य विभागाच्या माध्यमातून प्रचंड काम तुम्ही बघितलं असेल की 24 महिने 42 निर्णय. माझं तरी स्पष्ट मत आहे, जे आम्ही 34 मंत्री होतो सगळे, का आता 29 होतो, त्याच्यामध्ये जनतेच्या हिताचं जर 1 नंबरचं काम केलं असेल तर ते फक्त डॉक्टर तानाजी सावंतनं केलेलं आहे आरोग्य विभागामध्ये. हे वास्तव आहे. आणि म्हणूनच विरोधकांनी, सर्व विरोधक एकत्र येऊन टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. माझी जनता भोळी आहे, भोळेबाबडा मतदार आहे, शेतकरी वर्ग आहे, आणि शेतकऱ्यांच्या हृदयात तरी कायमचं स्थान आहे. पण कुठंतरी सिंपती मिळवायची, कुठंतरी खोटं नेरेटिव्ह सेट करायचं, आणि त्या माध्यमातून कुठंतरी त्रास देण्याचा एक प्रयत्न झाला गेला. पण तरीसुद्धा मी असं म्हणेन की माझ्या मुख्यमंत्र्याचा असणारा मला सपोर्ट, माझे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा असलेला सपोर्ट, ह्या दोघांच्याच सपोर्टमुळं आजचा हा विजय संपादित होतोय. आणि मला वाटतं ह्या दोघांचं माझ्यावरती कर्ज मी आयुष्यभर माझ्या लक्षात ठेवेन. साहेब, मुंबईला रवाना व्हा, अलग लक्षात. आणि खरं तर माझ्या रक्तमासाच्या शिवसैनिकांची खऱ्या अर्थानं आज परीक्षा झाली. एवढं भयानक संकट, म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रातली मोठमोठ्या सगळ्या दिग्गज नेत्यांनी घेरण्याचा प्रयत्न भूमपरंडा